आपण आपला अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हा नवीन युनिट सुरू केलाय आणि त्याच्यामध्ये आपला पुढचा पॉइंट आहे नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स. तर फिनॉल म्हणजे काय? फिनॉल्स आर दी हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. सी, फिनॉल्स आर दी हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. Phenols are the hydroxyl derivative of benzene. म्हणजे बघा, जर अशा पद्धतीच्या रिंगला जर OH ग्रुप जोडला असेल तर त्याला काय म्हणायचं? फिनॉल. दॅट मीन्स फिनॉल्स आर दी हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. आणि फिनॉलचं जे IUPAC नाव आहे, द IUPAC नेम ऑफ फिनॉल इज बेन्झेनॉल. फिनॉलचं IUPAC नाव जे आहे ते बेन्झेनॉल आहे आणि त्याचं फिनॉल हे नाव IUPAC ने ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे IUPAC सिस्टीममध्ये फिनॉलला बेन्झेनॉल म्हटलं तरी चालतं किंवा फिनॉल म्हटलं तरी चालतं. देन कॉमन नावं लिहत असताना, फिनॉलची कॉमन नावं लिहत असताना ऑर्थ्रो, मेटा, पॅरा ही प्रेफिक्सेस वापरायचे आणि IUPAC नावं लिहत असताना लोकॅन्ट वापरायचे, म्हणजे नंबर्स वापरायचे. जे 2, 3, 4, 5 जे काही नंबर्स असतील ते नंबर्स वापरायचे सबस्टिट्युएंटची पोझिशन इंडिकेट करण्यासाठी. तर आपण नावं बघूयात नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये. पहिला आपण घेऊयात पहिला आपण घेतलाय फिनॉल. कॉमन सिस्टीममध्ये त्याचं नाव असणार आहे, इन कॉमन सिस्टीम it is known as phenol, and in IUPAC system phenol is also known as phenol or another name of phenol is benzenol. फिनॉलचं दुसरं नाव आहे ते बेन्झेनॉल आहे. दुसरं आपण घेऊया आपण आपला पुढचा युनिट सुरू केलाय अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. त्याच्यामध्ये आपला पुढचा पॉइंट असणार आहे नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स. फर्स्टली, व्हॉट आर फिनॉल्स? फिनॉल्स आर दी हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. सी, फिनॉल्स आर दी हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. म्हणजे ते बघा, बेन्झीन रिंगला जर OH जोडलं असेल तर त्याला म्हणायचं फिनॉल. सो दीज आर दी हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. त्याचं IUPAC नाव असणार आहे बेन्झेनॉल. फिनॉलचं IUPAC नाव आहे बेन्झेनॉल किंवा त्याला फिनॉल असं पण म्हणतात. म्हणजे फिनॉल हे त्याचं नाव IUPAC ने ॲक्सेप्ट केलेलं नाव आहे. त्याचं फिनॉल हे नाव IUPAC ने ॲक्सेप्ट केलेलं असणार आहे. तर आपण नॉमेनक्लेचर सिस्टीम बघूयात. तर पहिलं स्ट्रक्चर आहे त्याचं कॉमन सिस्टीममध्ये नाव असणार आहे फिनॉल आणि IUPAC सिस्टीममध्ये त्याला फिनॉल असंही म्हणतात, कारण कॉमन सिस्टीममधलं फिनॉल हे नाव IUPAC ने ॲक्सेप्ट केलेलं आहे किंवा त्याचं दुसरं नाव आहे बेन्झेनॉल. फिनॉल किंवा बेन्झेनॉल. दुसरं स्ट्रक्चर आपण बघूयात. त्याचं नाव आहे कॉमन सिस्टीममधलं ऑर्थोक्रिसॉल. त्याचं नाव आहे ऑर्थोक्रिसॉल. IUPAC सिस्टीममध्ये नाव लिहत असताना नंबरिंग करायचं. नंबरिंग करत असताना ज्या कार्बनला OH जोडलाय त्या कार्बनला 1 नंबर द्यायचा. सो हा 1 नंबरचा कार्बन आणि त्याच्या जवळ असणारा किंवा त्याच्याजवळ ज्या बाजूला सबस्टिट्युएंट जवळ येतो त्या बाजूने नंबरिंग फिरवायचं. म्हणजे हा कार्बन असणार आहे 2 नंबरचा. मग इथे 2 नंबरच्या कार्बनला CH3 आहे, म्हणजे ह्याचं नाव असणार आहे 2-मिथिल फिनॉल. ह्याचं नाव असणार आहे 2-मिथिल फिनॉल. known as 2-मिथिल फिनॉल. तिसरा बघा,
ह्याचं नाव आहे, हा जो OH आहे ह्याला आपण म्हणणार आहे फिनॉल. आणि ह्या फिनॉलच्या ऑर्थ्रो पोझिशनला पॅरा पोझिशनला, समोरच्या पोझिशनला पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप जोडलाय, हा NO2 ग्रुप जोडलाय. सो याचं नाव आलं पॅरा नायट्रोफिनॉल. याचं नाव आलं पॅरा नायट्रोफिनॉल. आणि IUPAC सिस्टीम मध्ये नाव लिहित असताना नंबरिंग करायचं. नंबरिंग करत असताना ज्या कार्बनला OH जोडलाय तो कार्बन 1 नंबरचा कार्बन आला. सो नंबरिंग करत असताना बघा, हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा कार्बन, हा 4 नंबरचा, हा 5 आणि हा 6. सो 4 नंबरच्या कार्बनला नायट्रो ग्रुप जोडलाय, म्हणजे याचं नाव आलं 4 नायट्रोफिनॉल. याचं नाव आलं 4 नायट्रोफिनॉल. त्याच्या पुढचं बघा. आता हे स्ट्रक्चर काढत असताना हा OH इथंच आणि नायट्रो ग्रुप इथंच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही कोणते एक पोझिशन घेऊ शकता. तर ह्या पोझिशनला जर OH घेतलं तर नायट्रो त्याच्या टोटली अपोजिट पोझिशनला, या पोझिशनला OH घेतलं तर नायट्रो त्याच्या टोटली अपोजिट पोझिशनला, पॅरा पोझिशनला. तसंच इथं असणार आहे. OH जर इथं घेतला तर CH3 इथं असेल किंवा इथं असेल, फक्त त्याची पोझिशन कोणती असायला पाहिजे, ऑर्थ्रो असायला पाहिजे. त्यानंतर चौथं स्ट्रक्चर बघा. तर याचं कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे कॅटेकॉल. आणि IUPAC सिस्टीम मध्ये जर 2 सिमिलर फंक्शनल ग्रुप एकाच मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असतील तर पॅरेंट मधलं E आपण काय करतो, रिटेन करतो. मग पॅरेंट कोण आहे, बेन्झीन. सो ह्याचं नाव आलं बेन्झीन. बेन्झीन मधला E आहे तो आहे तसा ठेवला. ह्याला नंबरिंग करायचं, हा 1 नंबरचा आणि हा 2 नंबरचा. सो बेन्झीन लोकॅन्ट लिहायचे 1 2. किती फंक्शनल ग्रुप आहेत, 2 आहेत. कोणते आहेत, OL. सो याचं नाव आलं बेन्झीन 1,2 डायॉल. बेन्झीन 1,2 डायॉल. पुढचं स्ट्रक्चर बघा. ह्याचं कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे रेसॉर्सिनॉल. कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे रेसॉर्सिनॉल. आणि IUPAC सिस्टीम मध्ये पुन्हा नंबरिंग करायचं, नियम तोच 1 2 3. 1 आणि 3 नंबरच्या पोझिशनला OH आहे. पॅरेंट आला बेन्झीन. 2 सिमिलर फंक्शनल ग्रुप एकाच मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असल्यामुळे बेन्झीन मधला E रिटेन केला. सो बेन्झीन 1,3 डायॉल. बेन्झीन 1,3 डायॉल. पुढचं स्ट्रक्चर बघा. तर ह्याचं IUPAC सिस्टीम मधलं नाव आहे हायड्रोक्विनोन किंवा क्विनॉल. हायड्रोक्विनोन किंवा क्विनॉल. आणि कॉमन सिस्टीम मध्ये नाव येणार आहे हायड्रोक्विनोन किंवा क्विनॉल. आणि IUPAC सिस्टीम मध्ये याचं नाव येणार आहे नंबरिंग 1 2 3 4. 1 आणि 4 नंबरच्या पोझिशनला OL आहे किंवा हायड्रॉक्झी ग्रुप आहे. सो याचं नाव आलं बेन्झीन 1,4 डायॉल. बेन्झीन 1,4 डायॉल. पुढचं स्ट्रक्चर बघा. OH ची पोझिशन जी आहे ती सिमेट्रिकल करायची. सो याचं नाव कॉमन सिस्टीम मधलं आहे फ्लोरोग्लिसिनॉल. फ्लोरोग्लिसिनॉल. आणि IUPAC सिस्टीम मध्ये नंबरिंग करताना नाव देताना नंबरिंग करायचं. सो 1 1 3 आणि 5 ह्या 3 पोझिशनला OH आहे, त्यामुळे याचं नाव येणार बेन्झीन 1,3,5. बेन्झीन 1,3,5. 3 आहेत म्हणून ट्राय OL. सो बेन्झीन 1,3,5 ट्रायॉल. and the last is कोणतेही 3 सलगचे पोझिशन घेतला तरी चालतात. इथंही तसंच आहे, फक्त OH ची अटॅचमेंट करताना सिमेट्रिकल, म्हणजे 1 आहे 1 नाही, 1 आहे 1 नाही, 1 आहे 1 नाही, सिमेट्रिकल करायची.
याला फ्लोरोग्लिसरॉल असं म्हणायचं आहे. देन हा जो आहे याला पायरोगॅलॉल म्हणायचं आहे. पायरोगॅलॉल. आणि नंबरिंग करताना ह्याला 1 नंबर द्यायचा. हे जे 3 OH आहेत ते जवळजवळच्या कार्बनला यावेत म्हणून ह्याला 1, 2 आणि 3 असं म्हटलं. सो ह्याचं नाव आलं बेन्झीन 1, 2, 3 triol. Benzene 1, 2, 3 triol. And this is about nomenclature of phenols. पुढचा पॉइंट आपण बघणार आहे नॉमेनक्लेचर ऑफ इथर्स.